होती, बॉल आउट. 3-3 चेंडू स्टंपवर फेकण्याचं दोन्ही संघाला इथे चान्स मिळेल. जो सगळ्यात जास्त स्टंप हिट करेल तो विन ठरेल, याची नोंद घ्यायची आहे. वीस मिनिटाच्या आत 5 षटकं टाकून झाली पाहिजेत. 5 षटकं टाकून झाली पाहिजेत. कॅप्टन आहेत नाही ते. एसटीपीएल चे टी शर्ट घेऊन जायचे आहेत. एसटीपीएल दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये. दोन्ही संघाच्या 12 खेळाडूंनी इथे यायचं आहे. वैयक्तिक बक्षिसं ठेवलेली आहेत. जर नाव माहित नसेल तर त्या बक्षिसांपासून वंचित राहू शकतात, त्याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांच्या 12 खेळाडूंनी इथे यायचं आहे. त्यांच्याकडे खुर्ची ठेवलेली आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. नावं सांगायची आहेत. स्ट्राईकला कोण आहे? मयूर. स्ट्राईकला तो मयूर आणि नॉन स्ट्राईकला दर्शन. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिले षटक घेऊन येणार आहे तो. गोलंदाज नाव सांगायचं आहे. पंचांनी जोरात 2 मिनिटं थांबायचं. मयूर. स्ट्राईकवर तो मयूर, नॉन स्ट्राईकला तो दर्शन. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजाचं नाव काय आहे? कुणाल. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिले षटक घेऊन येतो कुणाल. सामन्या दरम्यान सुरुवात होते. योग्य असा गाठ घेताना दिसत आहे आपल्याला मयूर. प्ले प्ले प्ले. कुणाल 10-12 पावलांचा रनअप घेऊन पहिला चेंडू. या टुर्नामेंट मधला पहिला चेंडू पडतो आता. शॉर्ट पकडून चेंडू, जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, कडा लागते. चांगलं क्षेत्ररक्षण होतं स्लिप मध्ये. चेंडू निर्धाव. चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे.
हाँ 0 0 इधर है, इधर बैठ कौन उधर बैठ उधर. पहिला चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू घेऊन कुणाल. मयूर याला पुन्हा एकदा त्यात चेंडू. चेंडू मात्र उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. आता सुद्धा धाव संख्या अजून सुद्धा सुरुवात झालेली आहे धाव संख्येला. नरेंद्र पाटील सारा लॉजिस्टिकचे ओनर इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो मंचावर यायचं आहे. पुढचा चेंडू घेऊन कुणाल. पुन्हा एकदा त्याच चेंडू मात्र आता लेग साईडला झेल उडतोय. झेल खाली क्षेत्ररक्षण आणि बाद. मयूर हा शून्यावर बाद झालेला आहे. कोणतंही खातं न उघडता धक्का बसलेला आहे अलकार गोवा संघाला. बाजूला नरेंद्रजी पाटील यांचं इथे आगमन होत आहे. मी शिपिंग सारा लॉजिस्टिकचे ओनर शिपिंग शील्ड करून मी त्यांचं इथे स्वागत करतोय. आणि पहिला धक्का पहिला झटका 0 धाव संख्येवरती. मयूर कुणाल्याने त्याची जागा भरून करण्यासाठी मयूरची जागा भरून करण्यासाठी गेलाय. वैभव त्याची जागा भरून करण्यासाठी वैभव. कुणालला गेल्या वर्षी इथे बेस्ट बॉलरचं टुर्नामेंट ऑफ द बॉलरचं इथे प्राइज मिळालं होतं. तशीच कामगिरी आज सुद्धा करताना कुणाल. वैभव सायकला वैभव चांगला फटका मारलेला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. वैभव आपलं आणि संघाचं खातं उघडतोय. 1 धावांनी 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 1 अशी काहीशी संत सुरुवात अलकारगो कडून झालेली आहे. शिपिंग शील्ड 2025 पर्व दुसरे. पहिली मॅच NSFT विरुद्ध अलकारगो. दर्शन डावखुराचा दर्शन हा स्ट्राईकवर येतोय. गेल्या वर्षी सेमीफायनलचा सामना झाला होता MSC इंडिया विरुद्ध अलकारगो. त्यावेळेला दर्शननी 2 खणखणीत षटकार मारले होते लेग साइडला. नॉन स्ट्राईकला दर्शन आता स्ट्राईकवर येतोय. पाहूया आपल्या संघासाठी तो कशी इथे खेळी करतोय. कुणाल्याचा पुढचा चेंडू 10-12 बॉलर घेऊन चांगला चेंडू कट होतोय. यष्टीरक्षक हातात जातोय. धाव संख्येत कोणताच बदल नाहीये. धाव संख्या आहे ती 1. शेवटचा चेंडू ओपीमध्ये जोरदार फटका मारला आउट साइडला. आता मात्र धाव संख्येला काहीचा आकार दिसतोय. चेंडू सीमा पार जातोय. चेंडू सीमा पार जातो. पहिलाच चौकार आलाय तो या टुर्नामेंट मधला पहिला चौकार आलाय तो दर्शन याच्या बॅटीतून. तर मग षटक संपतंय. पहिल्या षटकात समाप्तीची धाव संख्या आहे 1 बाद 5. अलकारगो संघाची धाव संख्या आहे 1 बाद 5. कुणाली दाखवून दिलंय मला गेल्या वर्षी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट का दिलंय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 5 धावा देऊन एक गडी बाद केलाय. दर्शननी चौकार मारलाय. गोलंदाजाचं नाव सहयोग. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन सहयोग. त्याला तोंड देणार आहे तो वैभव.
सहयोग. डावखुरा असा गोलंदाज. सहयोग. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसऱ्या षटक घेऊन सहयोग. चांगला चेंडू मारणारा चुकतोय. चेंडू जातोय निर्धाव. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. सहयोगचा पुढचा चेंडू. आता सुद्धा त्यात चेंडू डोळे मिटून मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातो निर्धाव. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव होतोय. त्याच पद्धतीने चेंडू त्याच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न आणि तोच रिझल्ट म्हणजे निर्धाव. 3 चेंडू सहयोगने टाकलेले आहेत. 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. आता पुढे जाऊन मारण्याचा जोरात प्रयत्न केलेला पाहू की धाव मिळतात आणि चौकार. 4 धावांनी संघ धावसंख्या झटकन पुढे चढते. धावसंख्या होती ती किती झाल्या 9. पांड्याकडून बिलंग करतो तो सहयोग पुन्हा एकदा. आणि आता बाद. दुसरा धक्का बसतोय. दुसरा धक्का बसतोय 9 या संख्येवरती. अलकारगो या संघाला. फलंदाजाचं नाव सांगायचं. हितेश. हितेश हितेश हितेश. तरी जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो हितेश. सहयोग. पुढचा चेंडू घेऊन खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार फटका मारला पाहिजे. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे का क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये. त्या दरम्यान 2 धावा घेतोय हितेश आणि आपलं खातं उघडतोय. तसे संघाला पोहोचवतोय 11 धावांवरती. संघ 2 अंकात प्रवेश करतोय. 11 धावा झालेल्या आहेत. दरम्यान दुसरं षटक संपतंय. पहिलं षटक संपलं तेव्हा धावसंख्या होती 1 बाद 5. दुसरं षटक संपतंय तेव्हा धावसंख्या आहे 2 गडी बाद 11. म्हणजे जवळजवळ 5.5 ची सरासरी राखलेली आहे. कुणाल वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतो कुणाल.
दर्शनची बॅट अजूनपर्यंत काय बोललेली नाहीये, म्हणजे जास्त स्ट्राईकच नाही मिळाली त्याला. अलकार्गोनी ही एक मोठी चुकी केलेली आहे, दर्शनला स्ट्राईक पासून लांब ठेवलंय. कुणाल पुढचा चेंडू घेऊन दर्शन याला शॉर्ट पिच चेंडू जोरदार फटका मारलाय. मला वाटतं कॉटन बोलचा चान्स आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे पकडलेला आहे कॉटन बॉलच्या स्वरूपात दर्शन आउट होतोय. तिसरा धक्का 11 या धावसंख्येवरती अलकार्गो संघाला. आता मात्र काहीसा इथे गडबडताना दिसतोय संघ. श्रीकांत दर्शकची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो श्रीकांत. कुणाल्याला पहिल्या षटकामध्ये एक गडी बाद केला, आता दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवरती त्यांनी पहिला गडी बाद केलाय. 3 बाद 11. श्रीकांत पाहूया आपल्या संघासाठी कशी खेळी करतोय. कुणाल मात्र गोलंदाजी टाकताना ते दिसत आहे आपल्याला. 10 पावलांचा रनअप घेऊन कुणाल श्रीकांत याला कुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू उचली घेतोय. बॅटचा आणि चेंडूचा कोणताच संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय. दरम्यान चेंडू जातोय निर्धाव. कुणाला पुढचा चेंडू श्रीकांत ऑफ साइडला खूपसा बाहेर जातोय. या इनिंग मधला पहिला अवांतर चेंडू, एक अवांतर धावसंख्या 1 निवाडते. धावसंख्या होती 12. मी पाहुण्यांना विनंती, इथे अतिथी आलेले आहेत त्यांना विनंती करतो की बसून घ्यायचं, इथे स्थानापन्न व्हायचं आहे. दादा पुढचा चेंडू कुणाल चेंडू, त्याला चांगला समाचार घेतलाय मात्र सरळ क्षेत्ररक्षक हातात आणि बाद. श्रीकांतचा चांगला शॉट होता पण तो सीमा काय ओलांडू शकला नाही आणि बाद. चौथा धक्का बसतोय तो श्रीकांतच्या स्वरूपामध्ये. श्रीकांत सुद्धा मला वाटतं 0 धावसंख्येवर बाद झालेला आहे. विशाल श्रीकांतची जागा भरून काढण्यासाठी गेला तो विशाल. पाहूया आपल्या नावाप्रमाणे खेळी करतो का. कुणालने आता दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा दाखवून दिलाय मी गेल्या वर्षी का टुर्नामेंट ऑफ द बॉलर होतो. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र दिशा चुकते. लेग साइडला खूपसा बाहेर जाणं चेंडू, पंच दोन्ही हात बाजूला करतात. अवांतर चेंडू, अवांतर धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती ती 13. जास्त जोर लावण्याच्या प्रयत्नामुळे 2 अवांतर चेंडू टाकले कुणालने. पुढच्या चेंडूवर कुणाल, विशाल याला आता कडा घेऊन चेंडू जातोय. थर्ड मनच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू उचलून फेकी करत तोपर्यंत 1 धाव विशाल घेतोय. विशाल आपलं खातं उघडतोय आणि संघाला नेऊन पोहोचतोय 14 धावांवरती. हितेश स्ट्राईकवर येतो. हितेश यांनी मगाशी चांगला फटका मारला होता. आता चेंडू पायावर आदळतोय. 1 धाव घेतोय. बाईटच्या स्वरूपात, लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव येते. एका धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 15. चेंडू होता मारण्याचा चुकला. चेंडू कडा घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जातो. यष्टीरक्षक कोणती चूक करत आहे नाहीये आणि गडी मात्र बाद होतोय.
19 धावसंख्येवरती बसलेला हा 5वा धक्का. अल्कार्गो संघाची आता काहीशी दयनीय अवस्था इथे झालेली आहे. अर्धा संघ तंबूमध्ये परत गेलेला आहे. निखिल विशालची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो निखिल. आदित्यला मात्र आपल्या पहिल्या चेंडूवर सफलता मिळालेली आहे. निखिल पंचांकडून योग्य असा गाड घेताना दिसत आहे आपल्याला. त्याला गोलंदाजी करणार आहे तो आदित्यचा पुढचा चेंडू शॉर्टमध्ये चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटचा आणि बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. यष्टीरक्षक मात्र चेंडू पकडतोय. दरम्यान चेंडू जातो निर्धाव. धावसंख्येत कोणताच बदल नाही आहे. 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अल्कार्गो. पुढचा चेंडू घेऊन आदित्य निखिलला आता सुद्धा शॉर्ट पहिला चेंडू आपल्या उंचीचा फायदा करून घेतोय. चेंडू मात्र उडवतोय. चेंडू जातो निर्धाव. आदित्य पुढचा चेंडू घेऊन निखिलला आता सुद्धा त्यातमध्ये चेंडू आपटतो. चेंडू मात्र निर्धाव. या षटकामध्ये एक अवांतर सोडली तर आदित्यने चांगलं षटक टाकलेलं आहे. एकही धाव दिलेली नाहीये आणि एक गडी मात्र बाद केलेला आहे. आता मात्र चेंडू जोरदार मारलेल्या पाऊल बाद. दुसरा गडी बाद झालेला आहे. या षटकामध्ये आदित्यला मिळालेली दुसरी सफलता. निखिल मात्र शून्यावर आउट होतोय. 3 चेंडूचा सामना केला आणि एकही धाव काढलेली नाहीये. सुजित निखिलची जागा भरून काढण्यासाठी झालं तर सुजित. चांगलं षटक इथे आपल्याला बघायला मिळत आहे ते आदित्यचं. डावखुरा असा हा फलंदाज सुजित. सहा विकेट पडलेले आहेत. आता मात्र पंचांशी वाद घालायचा नाही. पंच क्वालिफाईड आहेत. आत्ताच उरण प्रीमियम लीग मध्ये त्यांनी इथे अंपायरिंग केली होती. याची नोंद घ्यायची आहे. आयोजन खूप मोठं आहे. पैसे खूप खर्च केलेत. दरम्यान अवांतर चेंडू अवांतर धाव. एका धावाने धावसंख्या होते 20. पुढचा चेंडू घेऊन आदित्य. दरम्यान षटक संपतंय. या षटकामध्ये 3 चेंडू अवांतर टाकले. त्याच्या व्यतिरिक्त एकही धाव दिलेली नाहीये. ती आदित्य यांनी. शेवटचं षटक.
मच्छिंद्र वैयक्तिक पहिलं. वैयक्तिक पहिलं संघाकडून 5वं षटक घेऊन येतोय तो मच्छिंद्र. हितेश स्ट्राईकवर तो हितेश. शेवटचं म्हणजे हाणामारीचं षटक. पाहूया किती हाणामारी होते. पहिला चेंडू ऑफ साइडला बाहेर जाणारा चेंडू टोलवण्याच्या नादात चुकतोय. चेंडू मात्र जातो निर्धाव. या इनिंग मध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये जास्त खेळ बघितला. पुढचा चेंडूवर मच्छिंद्र. हितेशाला स्लोअर वन पचा चेंडू होता. मारण्याच्या नादात चुकलेला आहे. चेंडू यॉक करून घेतलेला आहे आणि त्रिफळाची बाद. हितेश त्रिफळाची बाद झालेला आहे. 7वा झटका बसलेला आहे तो अलकार्गो या संघाला. अलकार्गोची मला वाटतं कुठेतरी प्रॅक्टिस कमी पडली आहे. गेल्या वर्षी सेमीफायनल पर्यंत पोहोचलेला हा संघ होता आणि आता इथे मात्र आपल्याला गडबडताना दिसतोय. योगेश हितेशची जागा भरून काढण्यासाठी गेला तो योगेश. मच्छिंद्र योगेश मच्छिंद्र पुढचा चेंडू घेऊन. हा सुद्धा स्लोअर पडचा चेंडू होता. जोरदार फटका मारलाय. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक कोणती चूक करत नाहीये आणि गडी बाद होतोय. पाहूया आता आपल्याला या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक बघायला मिळते का. 2 चेंडूवर 2 गडी बाद केले ते मच्छिंद्र यांनी. मच्छिंद्र जेव्हा गोलंदाजासाठी आला तेव्हा थोडंसं डिस्कशन झालं होतं मच्छिंद्राला गोलंदाजी द्यायची का नाही द्यायची. पण जो कॅप्टनने त्याच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थक ठरलेला आहे तो इथे मच्छिंद्र. 3 चेंडू टाकलेत मच्छिंद्रने. त्याची 3 चेंडूवरती 2 विकेट घेतलेल्या आहेत. हॅट्रिक बॉल होतो का बघूया. मच्छिंद्रचा हा हॅट्रिक बॉल होतो का बघूया. आणि जवळजवळ थोडक्यात हॅट्रिक वाटलेली आहे. स्टंपच्या अगदी बाजूने चेंडू जातो. राजेश 5वा चेंडू टाकतो मच्छिंद्र. असं वाटतंय फुलटो येईल पण तो चेंडू यॉक करून घेतला जातोय. हॅट्रिक होता होता इथे निसटलेली आहे. आता मात्र जोरदार फटका मारलेला आहे. गचा क्षेत्ररक्षण झालेले तिथे 2 धावा धावून काढलेले आहेत. दोन धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 22. शेवटचा बॉल या इनिंग मधला कमीत कमी शेवटचा बॉल जर अवंत टाकला नाही तर. दरम्यान षटक संपते. एक इनिंग संपते. एका इनिंगच्या समाप्तीनंतर अलकार्गोच्या धावा झालेल्या त्या 8-22 म्हणजे जिंकण्यासाठी करायच्या त्या 23 धावा. 23 धावा करायच्या त्या एनएफटी या संघाला. इथे आता तुम्ही सेकंड इनिंगचं समालोचन ऐकाल देव डाकी यांच्या सुमधुर आवाजामध्ये. इथे मी माईक हँडओव्हर करतोय देव डाकी यांना. थँक्यू व्हेरी मच.
हॅलो, चला क्षेत्ररक्षण लगेच जुळून घ्या प्लीज. खेळाडू आपण पाहणार आहोत आपल्याच विभागातील आणि लीग स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. अतिशय चांगलं आयोजन आणि दमदार नियोजन पाहायला मिळतंय. हे क्रीडांगण सगळ्यांच्याच परिचयाचं, ग्रास स्पेशली आणि आंतरराष्ट्रीय क्रीडांगण जणू काय पाहायला मिळतंय आपल्याला. आज वीकेंडचा दिवस, शनिवार 11 नववर्ष आपण पाहतो. नवीन वर्षामध्ये प्रत्येक या ठिकाणी खऱ्या अर्थानं कंपनीच्या वतीनं जो स्टाफ आहे ना, एक त्यांच्यासाठी साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आणि चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. बऱ्याच मॅचेस खेळायच्या आहेत. प्रत्येक संघाला किमान 3 संधी दिल्या जातील. लीग स्टेजची स्पर्धा आहे. कुणाला पाहतो आपण, बरेचसे चांगले चांगले चैतन्य आहेत. चिरले गावाचा हा कोहिनूर खेळाडू पाहतो आपण. चांगले चांगले खेळाडू आहेत. ऑल कार्गो आणि NSFT सलामीची जोडी पाहायला मिळतो आपल्याला. चैतन्य सातत्याने या खेळाडूला आपण खेळताना पाहिलेला आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता, एक गुणवंत खेळाडू. चालू करतोय बघ. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती करतोय. विनंती आहे या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मी इकडे बसतो, तुम्ही इथं बसा, मी तिकडे बसतो. ठीक आहे, इकडे दिसत. थँक्यू. स्ट्राइक और नॉन स्ट्राइक बोलिए. हेलो, स्ट्राइक स्ट्राइक चैतन्य बरोबर. चैतन्य मयूर मयूर मेरे को लगेगा ना अपडेट करने को जरा इधर ले थोड़ा आगे ले. 23 धाव संख्येचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 23 धावा. मॅच ऑन. पहिला बॉल आपण पाहतोय. फुलरलेनचा बॉल होता आणि इथे मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न, दिशा दाखवण्याचा प्रयत्न आपण पाहिला. गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी धावखुऱ्या आटाचा गोलंदाज पाहतोय. गोलंदाजचं नाव सांगा. दर्शन. यावेळी मात्र ड्रिप झाला बॉल. फलंदाजानं क्रीज सोडलेली आहे. इनसाइड एज आणि मात्र विकेट्स कीपरच्या हातामध्ये बॉल. पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्या चेंडूवर आलेली ही विकेट्स. चांगली गोलंदाज. गोलंदाजचं नाव सांगा. छोटं आव्हान आहे. आता त्या आव्हानाला सामोरे जावं लागेल. थोडीशी घाई केली असं म्हणावं लागेल या खेळाडूंना. खूप चांगला खेळाडू चैतन्य आपण पाहतोय. सिंगल डबल घ्यायची होती. मोठा फटका खेळायची काहीच गरज नव्हती. चैतन्याला मित्र म्हणेन, आपण सिनियर खेळाडू आहात आणि मॅच जर संपून आला असतात ना तर एक वेगळाच अनुभव आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्या बॅटिंग मध्ये सुद्धा नेक्स्ट इनिंगला कदाचित पाहायला मिळाला असता. परंतु इथे काहीतरी वेगळंच पाहायला मिळालं. मॅच लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये आपली विकेट्स इथे मात्र गमवावी लागली. चैतन्य मडवी या खेळाडूला पहिला आदरा बसतोय. वन डाऊन साठी खेळाडू आदेश पाहतो आपण. आणखीन एक चांगला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून याची सुद्धा ओळख.
बॅटिंग लाईनअप चांगलं आहे अजूनपर्यंत 2 बॅट्समन डगआउट मध्ये आपण पाहतोय. गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्सने या ठिकाणी पाहतोय आपण. राऊंड द विकेट्सने हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतोय. सिंगल अकाउंट ओपन केलं जातोय तिसऱ्या चेंडूवर. 30 चेंडू शिल्लक होते आणि टार्गेट खऱ्या अर्थानं 22 धावसंख्येचं टार्गेट. छोटस टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला आव्हानाला सामोर जाण्यासाठी सिंगल डबल एखादा खराब चेंडू आला तर त्यावर तुटून पडू शकता तुम्ही. ही गेम प्लॅनिंग पहिली असावी. यावेळी मात्र फटका चांगला सजवलाय. अफलातून टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू होईल फरार आणि चेंडू इथे मात्र अडवला जातोय. आउटफील्डच्या कारणास्तव चेंडू आडला जातोय. इट्स अ सेफ. चेंडू अडवला जातोय. 2 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. धावसंख्या 3. पहिले षटक प्रगती पथावर. चांगली गोलंदाजी चालू आहे परंतु फटका काय सजवला होता फलंदाजानं. यष्ट्यांचा भेदून चेंडू चालला होता त्याला मात्र पाठवलं होतं. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. बॉल आउटसाइड एज पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट. इथे मात्र झाली सुद्धा डायरेक्ट हिट. लगेच रिटर्न जाणं गरजेचं होतं आपल्या क्रीज मध्ये आणि हा चेंडू आपण पाहतोय. आणखीन एक डॉट येतोय. 3 धावसंख्या खर्च केल्यात. गोलंदाजी अतिशय चांगली चालू आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 2 खेळाडू व्ही शेप मध्ये घेतलेले आहेत. विकेट टू विकेट गोलंदाजी करावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल टाकून अजिबात चालणार नाही. आडव्या बॅटनं फटका खेळतो. लॉंगअपचा खेळाडू सांगतोय 1 मिड विकेटला घेऊ शकता का तुम्ही, परंतु गोलंदाजानं सांगितलं सेम फिल्डिंग. यावेळी मात्र फक्त आणि फक्त टायमिंग केलं. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट. हाफ चान्सेस जे जे तुम्हाला मिळतील ना त्या हाफ चान्सला तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्व्हर्ट करावं लागेल. पहिले षटक संपुष्टात. धावसंख्या आपण पाहतोय 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 5 धावा. चला टीम मीटिंग अलाव नाहीये तुम्हाला आजच्या दिवसामध्ये. बरेच 5 धावा झालेल्या आहेत आणि टार्गेट असणार आहे 5. पहिली सिंगल, त्यानंतर डबल, पहिला डॉट, दुसऱ्यावर विकेट्स, त्यानंतर सिंगल, 1 दुहेरी आली आणि 2 सिंगल लगातार. 4 धावसंख्या आहेत. येस, शेवटचा डॉट आलेला आहे. करेक्ट. 4 धावसंख्या. क्षमस्व, माफी असावी कारण गुणलेखक सुद्धा खेळाडूच आहेत या ठिकाणी. ऑल कार्गो संघाचे हे सर्व खेळाडू पाहतो आपण. चला स्पीडअप करा. चला पंच निर्णय घ्या आपण. एका बाजूने क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सगळेच खेळाडू याची काही गरज नाही. कॅप्टन या, एखादा सिनियर खेळाडू या आणि काय चर्चा असेल ते चर्चा साधा. व्यावसायिक पंच आहेत, लाईव्ह स्पर्धा आहे, त्या गोष्टीचं सुद्धा आपण सुज्ञ आहात आणि भान ठेवाल अशी अपेक्षा करतोय. सबस्टिट्यूट खेळाडू आहे कदाचित. सगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या खेळाडूचा ड्रेस मॅचिंग नसेल, पॅनल्टी असेल, या सगळ्या गोष्टी चर्चा तुम्ही करा. 4 धावसंख्या झालेल्या आहेत. येणारे 24 चेंडू. आव्हान मात्र असणार आहे 19 धावसंख्येची अजूनही गरज. 24 मध्ये 19 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाज निवडला जातोय. गोलंदाजाचं नाव सांगा. ओव्हर पिच बॉल लॉफ केला. बॉलला मिड विकेटच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. हितेश गोलंदाज. सिंगल पाहायला मिळते आपल्याला. डॉट बॉल या ठिकाणी फेस करणं खूप कठीण जाईल. त्यामुळे सिंगल डबल ज्या मिळतात ना, आदेश आणि मयूर अशी जोडी मैदानामध्ये पाहतो आपण. दोन्हीही फिन चीटर खेळाडू आहेत. मोठे फटके येऊ शकतात परंतु सध्या काहीच गरज नाही. सध्या सिंगल डबलने काम चालू आहे.
त्यामुळे सिंगल डबल घेणार का? स्लोवर बॉल या ठिकाणी पाहतोय, अगोदर पाहिलं होतं जणू का तलवारच काढलेली मयानमधून या फलंदाजानं, इतक्या जोरात बॅट उघडलेली. त्यानंतर पाहिलं की नाही जमणार, चेंडू स्लो येतोय आणि त्या मेरिट नुसार चेंडू खेळण्याचा इथे मात्र प्रयत्न झाले. डॉट बॉल पाहतो आपण. धावसंख्या स्थिर 5. दुसरं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांची मॅच. छोटं आव्हान आहे, लोएस्ट टोटल आहे. त्या लोएस्ट टोटलला मात्र पाठलाग करताना हे 2 खेळाडू पाहतो आपण. ओ क्लीन बोर्ड, व्हॉट अ डिलिव्हरी, अफलातून गोल. या ठिकाणी गोलंदाजी पाहतो आपण. अतिशय चांगला चेंडू, स्लोवर बॉल नंतर द्रुत गतीचा, जणू काय हायवे वरून एखादी स्पोर्ट्स बाईक झपकन निघून जावी ना त्या प्रकारचा हा चेंडू. विश्वासच बसला नाही पहा फलंदाजाला. डिफेन्स करण्याच्या नादामध्ये क्लीन बोल्ड होता खेळाडू. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर खेळाडू होणार क्लीन बोल्ड. पाठलाग करताना हे 2 खेळाडू पाहतो आपण. डबल माइंड मध्ये खेळाडू होता. खऱ्या अर्थानं डिफेन्स करू की मारू हे मगासपासून चालू होतं आणि त्या डबल माइंड मध्ये इथे विकेट्स गमवावी लागली. 2 खेळाडू होते ना, ते दोन्ही खेळाडू आक्रमक या ठिकाणी होण्याच्या नादामध्ये आपली विकेट्स गमवलेली आहे. आता दबाव थोडासा पाहायला मिळेल कदाचित. लोवेस्ट टोटल आहे. गोलंदाजाचं कौतुक करण या ठिकाणी. चांगली गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून. मिश्रण चालू आहे, व्हेरिएशन चालू आहे आणि त्या व्हेरिएशनचा फायदा पुरेपूर मिळतोय. चांगला टप्पा निवडलाय खऱ्या अर्थानं पाहतो आपण. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू थोडासा स्विंग झाला. नवीन खेळाडू फलंदाज रुपेश विभेश जातोय. नवीन खेळाडू पाहतो आपण. ओ खराब बॉल आहे, फुलटॉस बॉल होता, लेग ब्रेक फेकला होता. लॉंग चेस आहे त्या ठिकाणी. ओ इथे मात्र पाहतो आपण पायाच्या जवळून चेंडू निघडला आणि चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चमकार पाहायला मिळतो आपल्याला. गरज होती का आता स्लोवर बॉल ब्रेक फेकला पण स्पष्टपणे दिसून आला तो आणि वेट केलं. फलंदाजाने वाट पाहिली आणि वाट लावली असं म्हणावं लागेल आता या चेंडूवर, कारण वेट केलं शेवटपर्यंत आणि स्वीप शॉट खेळला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या आणखीन पुढे सरकेल. वेगवान चेंडू या ठिकाणी मात्र कट केला. स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षण फंबल होत आहेत. अवघी सिंगल पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट आहे. चौकार आलाय त्यानंतर आता सिंगल डबल कडे फोकस ठेवणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या 10. 14 धावसंख्येची अजूनही गरज विजयासाठी आपण पाहतोय. 13 धावसंख्येची अजूनही गरज विजयासाठी. 3 षटक अजूनही बाकी आहेत आणि काही चेंडूचा खेळ. गोलंदाज पुन्हा सज्ज होईल. फुल टॉस बॉल, फटका फसलाय. हवेत बॉल आहे, झेल साठी का नाही गेलात तुम्ही, हा मोठा प्रश्न चिन्ह आहे. अजून किती वाट पाहाल, परीक्षा जवळ आली तरी सुद्धा अजून पुस्तक उघडत नाही तुम्ही, हाच प्रश्न झालाय. आता जवळ आलाय बॉल तरी सुद्धा क्षेत्ररक्षक झेल साठी जात नाही. या प्रश्नाचं उत्तर मिळणं कठीण झालंय. सिंगल पाहायला मिळते आपल्याला. हाफ चान्स होता तो फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. याच दरम्यान आगमन झाले आपण पाहतोय. अय्यरजी स्वामी सर NSFT चे ऑपरेशन मॅनेजर आहेत. नक्कीच या ठिकाणी आपण साहेब स्टेजवर यायचं आहे. अय्यर जी आपसे बिल्कुल गुजारिश होगी यहाँ पे कि आपकी जगह यहाँ पे है, स्टेज पे आइए प्लीज. आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी साहेब आपणास विनंती करतोय. अय्यर जी आप देख सकते हैं यहाँ पे स्क्रीन के ऊपर हमारे मेहमान. MSC लॉजिस्टिक्सचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. धर्मेंद्र दादा घरत, वेलकम. कॅप्टन्सी आज नावानी काय होणार नाही, तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. फक्त तुमच्याकडे कॅप्टन्सी दिली खुश होऊ नका, तसे कॅप्टन्सी तुम्ही दाखवा आज मैदानामध्ये. धर्मेंद्र या नावाचा खूप इतिहास आहे. शोले सगळ्यांनीच पाहिला आपण. गोलंदाज फिरून मारण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच होतोय. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल सिग्नल. हा खराब बॉल. पहिलं षटक ज्यानं हाताळलं होतं
तोच गोलंदाज दर्शन येतोय. दर्शन येतोय ज्याने पहिलं षटक हाताळलं. ओव्हर पिच बॉल लॉफ केला बॉलला स्टेट टू द साइड स्क्रीन वन बाउन्स ओव्हर द रो ठोकलाय चौकार. समोर होता बॉल कसं सोडून देणार. समोर बॉल मयूरला टाकणं म्हणजे वाघाच्या समोर बकरीला ठेवण्यासारखं आहे. शिकार होणारच हे झालं या ठिकाणी. चौकार पाहायला अतिशय चांगला या ठिकाणी फटका पाहायला मिळतो. विजयाचा समीप नेणारा चौकार. धावसंख्या आणखीन पुढे सरकेल. 16 धावा. 16 धावसंख्या धावपटलावर पाहतो आपण. इथून मात्र आक्रमक झालाय थोडासा खेळाडू मयूर आपण पाहतोय. एक मोठा फटका पाहिलाय. ओव्हर पिच बॉल फटका फसलाय. लॉंग ऑफचा खेळाडू येणार. इथे मात्र जेल टिपला जातोय. मोह आवरू शकला नाही. आणखीन एक ओव्हर पिच बॉल त्याच्यावर लावणारा तडाखा हा परंतु फटका फसला हवेच्या विरोधात आणि हवेचा झोत या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि तिथं मात्र लॉंग ऑफचा खेळाडू चांगला जेल टिपला. आणखी एक खेळाडू इथे मात्र मैदानाच्या बाहेर खेळाडू होणार जेल बाहेर. आणि आता मात्र कॅप्टन मैदानामध्ये पाहतोय. ज्याप्रमाणे मिडल ऑर्डर मध्ये आपण MSD ला पाहिलं त्याचप्रमाणे या ठिकाणी पाहतो आपण NSFT चा संघाचा खेळाडू. चांगली फलंदाजी केली मयूरने. एक चौकार आला होता. मॅच लवकर फिनिश करण्याच्या नादामध्ये हा बाद झालाय. प्रशांत नवीन खेळाडू आपण पाहतोय. टायमिंग केली होती. खऱ्या अर्थानं ताकदीची गरज होती. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही क्रिकेटचं कोणतेही फॉर्मॅट असू दे मित्रांनो V शेप मध्ये खेळताना त्यावेळी सगळ्यात ताकदीचा फटका हा तुमचा असतो. मयूरने टायमिंग केलं होतं. टायमिंग चांगलं झालं होतं परंतु खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणूनच विकेट्स गमवावी लागली मयूर याला. नवीन खेळाडू कॅप्टन इनटू द मिडल नाव. कर्णधार आता मात्र सज्ज होतोय. धावसंख्या स्थिर. 16 धावसंख्यानंतर आपण पाहतोय आलेले ही विकेट्स. 7 धावसंख्येची अजूनही गरज. विकेट्स. इथून गोलंदाजी करणारा संघ विजय जर मिळवायचा असेल ना तर एकमेव गोष्ट करावी लागेल ती म्हणजेच विकेट्स. अन्यथा सेकंड ऑप्शन फक्त आणि फक्त डॉट बॉल जे थोडंसं कठीण जाईल. समोर टाकला बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. अलाउन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा फटका. पुण्यात तोच खेळाडू पहा आपण. रांजणपाडा गावाचा खेळाडू पाहतोय. सुरुणपाडा गावचा खेळाडू पाहतो आपण ज्यानं क्षेत्ररक्षण केलं. चांगली गोलंदाजी चालू आहे. धावसंख्या कमी आहेत. चला वेळ नका खर्च करू प्लीज. सिंगल डबल मध्ये इथे मात्र कन्वर्ट करताना धावसंख्या 17. तिसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज पुढचा बॉल. इथे मात्र फक्त ग्लान्स केला बॉलला. बॅकवर्ड केल्याचा खेळाडू चेंडूवर येईल. सिंगल. 18 धावसंख्या धावपटलावर. 3 षटकांचा इथे मात्र आपण पाहतोय खेळ. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. शेवटचा बॉल. 2 चेंडू आहेत. करेक्शन माफी असावी. पहिला चेंडू खराब फेकला होता. 2 चेंडू अजूनही बाकी आहे. 18 धावसंख्या. 5 धावसंख्येची गरज. बॅकफुटला गेले. पंच केलं. टॅप पद्धतीचा फटका. अंडरआर्म फटका पाहायला मिळतोय. अवघी सिंगल पाहायला मिळणार. विजयाचा समीप नेणारा हा सिंगल पाहतो आपण. कॅप्टन आहे आता गेम चालवावं लागेल. एक एंड पकडून ठेवावा लागेल. 4 धावसंख्येची गरज NSFT या संघाला आपण पाहतोय. संघाचा सरसेनापती कॅप्टन मैदानामध्ये. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर बॉल फिरून खेळलाय बॉलला. फाईनलिंगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र येतोय हा विजयाचा चौकार. मॅच फिनिश या चौकाराने. चला दोन्ही संघांनी लाईनअप करून मैदानाचा आपण कुणाल मैदानामध्ये जायचं आहे आणि प्लीज हँडशेक करायचं आहे. लाईनअप करून दोन्ही संघाला विनंती करतोय. स्पर्धा लाईव्ह आहे. धन्यवाद डाकी सर. दरम्यान NFTचं हार्दिक अभिनंदन. विजयी घोडदौड त्यांनी चालू ठेवलेली आहे. गेल्या वर्षी जे विजयपद मिळवलं त्या विजय पदाला साजेशी अशी यांनी इथे खेळ केलेला आहे. दरम्यान आता इथे सत्कार समारंभ. आपल्याला जे आज प्रमुख अतिथी इथे आलेले आहेत त्यांचा इथे कमिटीकडून एक आदर सत्कार पुष्पगुच्छ.
कॅप्टन धनंजय जावडेकर इथे आलेले आहेत. त्यांचं इथे आम्ही पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करतोय. त्या